बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण जाऊ शकतं घराच्या बाहेर. काल मी ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगितले, त्यामध्ये राखी ही सर्वात खाली चालू होती. पण राखीला जेव्हापासून काल तिने दीपालीची माफी मागितली ना, तिला वोट्स येत आहे. आणि मी तुम्हाला काल पण बोलले की तिला ऑडियन्सचे वोट्स येऊ ना येऊ, बिग बॉसची इच्छा असते. राखी काय बहुतेक असे कंटेस्टंट आहे जिथे बिग बॉसला ज्याला ठेवायचं त्याला बिग बॉस ठेवता, आणि ज्याला नाही ठेवायचं त्याला तो नंबर 2वर असो नंबर 1वर असो वोटिंगमध्ये त्याला काढतातच बिग बॉस. तर त्यांचा डिसिजन असतो सर्व. तर वोटिंग का घेतली जाते आपण हे नेहमी म्हणतो. तर काय लोकांमध्ये कोणाची पॉप्युलॅरिटी जास्त आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना ह्या कळत असतात आपल्याला. आणि सोशल मीडियावर चर्चा होते कंटेस्टंटची. चर्चा आपण बहुतेक वेळा बघतो की आता एक ताजं उदाहरण आहे हिंदी बिग बॉसमध्ये, जी फक्त 40,000 का 70,000 काहीतरी फॉलोअर्स घेऊन आली. मी फरहानाबद्दल बोलते, हिंदी बिग बॉसबद्दल. तर 70,000 फॉलोअरवाली टॉप 2मध्ये तर गेलीच, त्याचा काही विषय नाही. फरहान तिच्या गेमने ती इतकी पॉप्युलर झाली की ती डायरेक्ट आता जवळजवळ मला वाटतं तिचे 1-2 मिलियन फॉलोअर्स आहे. म्हणजे तुम्ही 70,000वरून झेप घेऊन डायरेक्ट 10 लाख प्लस तुमचे जेव्हा फॉलोअर्स होतात तर तुम्ही समजू शकता की पॉप्युलॅरिटी किती. तर अशाच असतात गोष्टी. तर आपण आहे ना बोलून घेऊया लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सबद्दल. आणि राखी सावंत ही नंबर 5लाच आहे, पण तिला वोट्स येत आहे. दुपारनंतर कदाचित ती दीपालीला क्रॉस करू शकते, नंबर 4वर जाऊ शकते. पण राखी सावंत सकाळच्या वोटिंगनुसार यार नंबर 5ला दिसते, पण वोट्स येत आहे राखीला. पण तरीही मी जसं सांगितलं बिग बॉसच्या मनावर आहे, राखीला काढतील सुद्धा. दीपालीला जर यांना टॉप 5 टॉप 6मध्ये न्यायचं आहे तर राखीचं एविक्शन होऊ शकतं. जर यांना राखीला न्यायचं आहे, यांची तशी डील झाली, यांचा तसा करार झाला असेल, राखीला जर न्यायचं असेल तर राखीचं एविक्शन होऊ शकतं. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी. नंबर 4वर आहे दीपालीचा यार खरं सांगू, आज जर मी राखी आणि दीपालीचं कंपॅरिझन केलं तर मी हेच म्हणेल की राखीचा 2 वीकपासून ठीक आहे, गेममध्ये थोडा डामाडोल चालू आहे. आणि म्हणजे तिला 2 हफ्त्यापासून थोडीशी इरिटेट करते, मुद्दे काढते, भांडणं करते, जे दिसते आपल्याला. पण त्याच्या आधीपासून तिचा गेम होता, ती एंटरटेन करत होती, सगळ्या गोष्टी करत होती. तसं दीपालीचं काहीही दिसून नाही आलं. मी जर दीपाली आणि राखीच्या गेमचं कंपॅरिझन केलं तर मला राखी स्ट्रॉंग वाटते दीपालीपेक्षा, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण तुम्हीच बघा ना, राखी आणि दीपालीमध्ये कंपॅरिझन करून मला कोणी सांगा कमेंट सेक्शनमध्ये का दीपालीचा गेम काय, फक्त राखीचा गेम काय हे पण सांगा. हे बघा, राखी ट्रिगर करते आणि ते त्यांचं काम आहे, हे रितेश सर स्वतः बोलले. तर हा पण एक गेमचा भाग आहे. तुम्ही समोरच्याला ट्रिगर करता, कंटेंट देता आणि सगळ्या गोष्टी. आता कालसुद्धा बघितलं ना, विशालला कंटेंट मिळत नाही. ती विशालला कशी बोलली राखी अशी व्यक्ती आहे जी बघत नाही कोण किती स्ट्रॉंग आहे, कोण किती वीक आहे. काल राखी बोलली मी तन्वीच्या बाजूने राहणार, तन्वीच्या बाजूने बसणार, बोलणार. तरी पण ती जेव्हा तन्वीबरोबर बसली आणि जेव्हा तिला तन्वी सांगत होती का विशाल जे बोलतोय मग तू कशाला बोलती, मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक, मग राखीने तू मला शिकवू नको, मी माझा स्टँड, राखी सावंतीचा स्टँड बरोबर घेऊन चालते. आणि ना मी काय आबला नाही, मी समोरच्या असा तबला वाजवणारी. तर त्याच्यामुळे ती कोणाच्या गुडबुक्समध्ये राहत नाही, तिला काही कोणाशी जास्त घेणं देणं नाही, कोण काय विचार करतं, ती तिचा स्टँड घेते आणि बखूबी घेते, ती कोणाचं ऐकून घेत नाही. तसं दीपाली जी आहे काटा ग्रुपसाठी सगळ्या गोष्टी ऐकून घेते. बघितलं तर आपण रडत बसते. तर तिची बोलण्याची लवकर अशी हिंमत आपण बघितली नाही बोलताना. तर दोघींच्या गेममध्ये जर कंपॅरिझन केलं मला असं वाटतंय तर दीपालीचा गेम जो आहे ना तो कमी आहे राखी सावंतच्या तुलनेत. 2 वीकपासून ठीक आहे इरिटेट करते, आणि दीपालीला मॅरेजबद्दल पण ती बोलली खूप काही. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला म्हणली ते वर्स्ट होतं, ते चांगलं नव्हतं, ठीक आहे. पण
ती कदाचित तेव्हा चिडली होती आणि तिच्या तोंडावर कंट्रोल नव्हता आणि काल तिने माफी पण मागितली आहे. त्याच्यामुळं रितेश सर मला वाटतं जितके जबरदस्त तिची क्लास लावणार होती ना, ती आता थोडी कमी प्रमाणात लागेल. कारण तिने माफी मागितली आहे, कान पकडून माफी मागितली आहे, हक केला आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहे. तो हा मला वाटतं हे निघणार पण की नाही काय माहिती, भाऊच्या धक्क्यावर हे निघेल की नाही. पण मला वाटतं रितेश सर असंही म्हणू शकता की तुम्ही शब्दांवर कंट्रोल ठेवा, मी तुम्हाला नेहमी म्हणत आलो. आणि त्यानंतर तुम्ही माफी मागितली, चल ठीक आहे. पण थोडंसं आहे ना, कमी शब्दात राखीची कान उघडणी होऊ शकते असं वाटतंय. तर बघूया तुम्हाला काय वाटतं, या वीकमध्ये दीपाली बाहेर जावी की राखी जावी बाहेर. तर राखी नंबर 5ला आहे तर दीपाली नंबर 4ला आहे. दीपालीचा गेम व्हायला वाटत नाही. जसं काल परवाच विशाल बोलला की तू नेहमी काटा करत राहिली, यांची आई बनून राहिली, यांचं सगळं करत राहिली, यांना एकजूट ठेवत राहिली, पण स्वतःचा गेम खेळणं विसरली तू. जे मी पण अग्री करते विशालबरोबर. विशाल अगदी बरोबर बोलला की स्वतःचा गेम खेळणं विसरली दीपाली. त्याच्यामुळे ना नंबर 4वर दीपाली आणि राखीला वोट्स आहेत. बघूया आता दुपारनंतर वर खाली तसं झालं तर बघूया, मी सांगेल तुम्हाला तसं. आणि नंबर 3वर आहे अनुश्री माने. हो, अनुश्री मानेचा खरंच खूप छान गेम चालू आहे, मी हेच म्हणेन. आणि अनुश्री मानेने काल तन्वीची पण तारीफ केली की तिचं जे डेस्पिरेशन आहे गेमसाठी ते दिसतं पण. आणि खरंच यार मला आहे ना, जितके जण म्हणत होते ना की तन्वीला उत्तरं माहिती होते, पण ती त्या जाळ्यातनं जशी बोलून तिकडे जात होती, तर ते उत्तरं जे होते ना ते घरातले होते, बाहेरचे नव्हते. त्याच्यामुळे आपण तिच्यावर तसे आरोप, आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला याच्यातलं म्हणजे उत्तरं तिला माहिती होते किंवा मग सांगितले, काहीच माहिती नाही. पण तिने तो टास्क आहे ना, दिसताना बघताना तो व्यवस्थित दिसतोय आणि तो तिने खेळलेला दिसतोय. तर मी तर जे लोक रिव्ह्यूज वगैरे पाहता किंवा मग त्यांचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते तर हेच म्हणतील. पण जी ना घरी बघणारी ऑडियन्स आहे त्यांना तेच वाटेल, कारण तन्वीने खूप जबरदस्त टास्क खेळला इथे. आणि मी पण म्हणेल तर खरंच तन्वीने खूप छान टास्क खेळला इथे. त्याबद्दल काही नाही. काय आहे ना, तिची तारीफ करताना दिसली आपल्याला, स्तुती करताना दिसली आपल्याला अनुश्री माने, की तिला घराचा एकदम व्यवस्थित वावर आहे तन्वीला आणि तिला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर आता काय जो पण विनर होणार असतो त्याच्यावर नेहमी हे आरोप जे असतात ते लागत राहतात. आणि बिग बॉसनी ही गोष्ट खरी आहे की काटा टीमला मेकर्सने एकतर्फी सपोर्ट केलेलाच आहे, जो दिसला आहे. आणि टोळीला नेहमी टार्गेट केलं गेलं आहे आणि टोळीमधनं नेहमी स्ट्रॉंग कंटेस्टंटचे एविक्शन झाले, हे कोणीच ना करू शकत नाही गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं अनुश्री माने जी इंडिव्हिज्युअल खेळते आहे आणि ती नेहमी तिच्या डोक्याने खेळते, ती कोणाचंच ऐकत नाही, इवन ती विशालचं ऐकत नाही. त्यामुळेच टोळीची ती एकमेव कंटेस्टंट आहे ज्यामुळे ती त्या घरात टिकली. कारण विशालच्या मॅन्युप्युलेशनवर ती जात नाही. विशाल जेव्हा कॅप्टन बनण्याचं बोलतो ना तर ती पण त्याच्यावर म्हणते नाही मला पण बनायचं आहे. ती म्हणत नाही ठीक आहे तू बन मग मी तुला सपोर्ट करते, असं कधीच नाही. ती नाही मला व्हायचं आहे, नाही मला करायचं आहे. ती नेहमी स्वतःला पुढे ठेवती आणि नंतर मग विशालला इम्पॉर्टन्स देते. त्याच गोष्टीमुळे ती आज इथपर्यंत पोचली आहे आणि टॉप 5मध्ये ती असणार अनुश्री माने, त्याबद्दल काही डाऊट नाही. तर नंबर 3वर आहे अनुश्री माने, जी डिझर्व करते बाई टॉप 5मध्ये. कारण गेम सुरुवातीपासून बघितला ना ग्राफ तिचा, तर खूप छान खेळली आहे. तर नंबर 2वर आहे इथं विशाल कोटियनला म्हणजे मेकर्सनी ना पूर्ण तोडायचा प्रयत्न केला बाई, पूर्ण साम दाम दंड भेद सगळं केलं. त्याला एकटं पाडलं. त्याच्याबरोबर संकेत खेळायला लागला, संकेतला काढलं. रुचिता खेळत ते रुचिताला काढलं. रोशन होता, रोशनला काढलं. त्याला नेहमी एकटं ठेवलं. पण तो एकटा नेहमी या काटा टीमवर भारी पडत आला, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि जर तुम्ही म्हणाल की ना हा सीझन 6 जो एकतर्फी फ्लॉपच सीझन होता, तर याच्यामध्ये जर कोणाची चर्चा होईल ना तर ती होणार विशाल कोटियनची. कारण असा एक पण एपिसोड नाही आहे ज्याच्यामध्ये त्याचं फुटेज नसेल, त्याचा काही ना काही एक काय म्हणतात गेम प्लॅन नसेल, काही ना काही असं त्याचा प्रत्येक एपिसोडमध्ये आलेलं आहे जे इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यामुळे विशाल कोटियन जो आहे ना, त्याला सीझन 6 म्हणजे सीझन 6चं नाव घेतलं ना तर विशाल कोटियनचं नाव येणार. तन्वी कोलतेचं नाव किती येईल माहीत नाही. मला वाटतं तन्वी कोलते पण खूप छान टास्क खेळली आहे आणि विशाल आणि तन्वीचीच जास्त करून रायवलरी ही दिसलेली आहे. त्याच्यामुळे तन्वी विशाल यांचं नाव घेतलं जाईल. राकेश तर त्याची जी भांडण झालं त्यामुळे कदाचित राकेश पण याच्यामुळे हायलाईट झालेला आहे. शेवटी हायलाईट झाला आहे. पण राकेशचा इतका स्ट्रॉंग गेम नव्हता, खरं सांगते मी. फक्त त्याची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे. तो एक मोठा ॲक्टर आहे. त्याचा एक मोठा वर्ग आहे, चाहता वर्ग, ज्याच्यामुळे तो आज इथपर्यंत आलेला आहे. आणि तो बोलला पण मी बिग बॉसमध्ये येत नव्हतो, त्याला मेकर्सनी आणले. तर मेकर्सनी जबाबदारी पण घेतली असेल का बाबा तू गेम खेळ, आम्ही तुला टॉप 2पर्यंत नेऊ, टॉप 3पर्यंत, टॉप 2पर्यंत. आणि जर तू जरा स्ट्रॉंगली तुझा गेम दाखवला, विनर पण बनवू आम्ही. पण त्याने ॲक्च्युली तसा स्ट्रॉंगली गेम दाखवला नाही. नंतर खेळायला लागला तो. नंतर ठीक आहे, त्याला गुडघ्याची इंजरी वगैरे, टास्क नेहमी रद्द करत राहिला तो, टास्क खेळत नाही राहिला. ॲक्च्युली ना असं असतं माहिती आहे का, त्याच्याकरता आहे ना यांच्या बाजूने ना ते काय म्हणता यार, एक स्ट्रेंथ वाईज जे असतं ना, स्ट्रेंथ वाईज स्ट्रॉंग व्यक्ती तो नव्हता. तसं विशाल स्वतः एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होता. म्हणजे तो इथून असो किंवा ताकदीने असो, दोन्ही गोष्टी. जेव्हा तुमच्याकडे आहे ना एकच गोष्ट असते तेव्हा तुम्ही थोडे कमजोर पडता. तुमच्याकडे फक्त डोकं आहे आणि ताकद नाही तेव्हा तुम्ही कमजोर पडता. पण जेव्हा दोन्ही गोष्टींचा मेळ तुमच्यामध्ये असतो तेव्हा तुम्ही कमजोर नाही पडत. तुम्ही प्रत्येक लढाईला तोंड देता. आणि काल आपल्याला विशाल रडताना पण दिसला. आणि तो सांगतही होता ऑडियन्सला, बघा मला इतकं तोडण्याचा प्रयत्न केला पण तरीही मी तुटलो नाही, तरी मला ट्रॉफी जिंकायची, मला कमजोर नाही पडायचं, जो नेहमी म्हणत होता तो. त्याला शेवटच्या 3 वीकमध्ये आहे ना मेकर्सनी खेळायलाच नाही दिले. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ठीक आहे, त्याची चुकी होती, हे पण मान्य मला, त्याची चुकी होती. त्यांनी राकेशला पहिले धक्का त्यांनी मारला आणि तो बोलला पण आहे ना काल की माझ्या एका चुकीमुळे ना मी ना शेवटी सगळी घाण करून टाकली, जे बोलला आहे तो. पण मला वाटतं आहे तिकीट टू फिनालेमध्ये त्यांनी त्याचा दमखम दाखवला असता आणि तो तिकीट टू फिनाले जिंकला पण असता. म्हणूनच बिग बॉसने एकदम चलाकीने त्याला आहे ना तिकीट टू फिनालेपासून म्हणजे त्या टास्कपासून लांब करून टाकलं. आणि त्यांना माहिती आहे विशालनंतर जर कोणी एकदम भारी टास्क खेळत असेल तर ती आहे तन्वी कोलते. त्याच्यामुळे कदाचित म्हणूनच तन्वीला त्यांनी तिकीट दिलं, तिकीट टू फिनाले. आणि मला कुठे ना कुठे ना असं इंट्युशन होतं का कदाचित तन्वी जर विनर होतीये तर तिकीट टू फिनाले तीच जिंकणार. कारण बहुतेक वेळा असं झालेलं आहे का तिकीट टू फिनाले तोच व्यक्ती जिंकतो जो विनर असतो. बहुतेक वेळा असं झालेलं आहे जे मी बघितलं आहे. मला वाटतं आता गौरव खन्ना पण विनर झाला, त्यांनी पण तिकीट टू फिनाले जिंकलं होतं जर तुम्ही पाहिलं असेल तर. या सगळ्या गोष्टी, विशाल कोटियन एक मास्टर माइंड खिलाडी आहे, मी हेच म्हणाल एकदम भारी खेळ आहे. सीझन 6चं नाव त्याच्याशिवाय अपूर्ण आहे हे मी म्हणू शकते. ते खूप मोठं स्टेटमेंट आहे का सीझन 6चं नाव आलं ना तिथं विशाल कोटियनचं नाव येणारच येणार. कारण तो घरामध्ये दिसला आहे, त्यांनी घरामध्ये स्टँड घेतली आहे, त्यांनी तो एक ग्रुप चालवला आहे, तो ग्रुपचा लीडर म्हणून तिथे चालला आहे. आणि त्याला किती पण तोडायचा प्रयत्न केला तरीही तो तुटला नाही, खंबीरपणे उभा राहिला. म्हणजे त्याच्या मागे बाई मेकर्सनी इतक्या गोष्टी लावून दिल्या ना तरी तो त्याच्यामधून सगळ्या गोष्टी पार करून आज निघाला. पण शेवटी बाई बांधून टाकलं त्याला. पण तरीही तो टॉप 5मध्ये आहे, खरं सांगते टॉप 5मध्ये आहे विशाल कोटियन. आणि एक जबरदस्त गेम जो आहे ना त्याचा दिसलेला आहे. आणि तन्वी वर्सेस विशाल मी टॉप 2 तर हे बघत होते, पण जसं मी सांगितलं टॉप 2 हे नाही राहणार. टॉप 2 राहणारी तन्वी आणि राकेश. आणि 3 आणि 4 नंबरला राहणार अनुश्री माने आणि विशाल कोटियन हे राहणार. आणि मग शेवटी 5 नंबरला एक तर राखी एक तर दीपाली राहणार. आणि लेट सी 6 नंबर हे ठेवतील का नाही ठेवणार, तो एक मोठा प्रश्न आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि विशाल कोटियन एक मास्टर माइंड खिलाडी आहे तसं नंबर 2वर येतो आणि नंबर 1वर आहे राकेश बापट. विशालच्या तुलनेत राकेश बापटचा गेम नाही, हे एक कटू सत्य आहे. राकेशच्या फॅन्सला मी हेच म्हणेल का
हो, विशालच्या तुलनेत राकेशचा जास्त इतका गेम नाही आहे, इतका गेम नाही राहिला आहे. तो पण काटा ग्रुप चालवत राहिला किंवा काय, पण त्यांच्यामध्ये जर कोणी स्ट्रॉंगली दिसलं आहे ना काटा ग्रुपमध्ये, तर ती फक्त तन्वी कोलते हीच दिसलेली आहे डोकं चालवताना. इवन तिने कालसुद्धा विशालला बरोबर गोष्टी त्याच्या भापल्या. म्हणजे कशा माहिती का, राखी वर्सेस दीपाली जेव्हा आतमध्ये भांडण चालू होतं, विशालमध्ये पडत होता आणि राखीकडून फुटेज घ्यायचा प्रयत्न करत होता, ज्याला मी पण अग्री करते. तर आहे ना, मी हेच म्हणत होती, इवन परवाच्या काल तन्वीचं कालच्या एपिसोडमध्ये बोलली मी, परवाच्याच रिव्ह्यूमध्ये बोलले का विशाल यांच्यामध्ये का पडतोय. विशाल कधीच दीपाली राखी यांच्या भांडणामध्ये कधी पडलाच नाही. तर ॲक्च्युली विशालला फुटेजच घेता येत नाही आहे बिग बॉसच्या घरात. बिग बॉसच्या घरात त्याला फुटेजच मिळत नाही आहे आणि त्याला हेच कळत नाही, तर तो राखीकडनं फुटेज घ्यायचा प्रयत्न करतोय. हे तन्वी बोलली का त्याला मुद्दा मिळत नाही आहे आणि त्याला फुटेज घेता येत नाही, म्हणून तो त्यांच्यामध्ये पडतोय आणि ते फुटेज घेतोय दोघींच्या भांडणामध्ये, की त्या दोघींमध्ये तो पण बाहेर दिसेल असं. तर या सगळ्या गोष्टी, कारण घरामध्ये यार फुटेज घ्यायला किंवा काय तसे कंटेस्टंटच नाही राहिले जास्त करून. तन्वी त्याला म्हणजे तन्वीशी तो बोलत नाही, कारण त्याला माहिती आहे तो तन्वीला मुद्दामून फुटेज देत नाही, कारण त्यालाही हे कुठं कुठं कळून चुकलं आहे. तन्वी राकेश हे त्याच्याबरोबर टॉप 2मध्ये असणार. त्याला हे पण असं वाटू शकतो की ज्याप्रमाणे राकेशला त्यांना काटा गँगला सपोर्ट होतो आहे, तर मी 3-4 नंबरला नको पडायला. या पण गोष्टी, विशाल खूप मोठा मास्टर माइंड आहे. त्याला ते डोकं कुठं ना कुठं आलं असेल का तन्वी कोलते जर तिकीट टू फिनाल जिंकले कदाचित विनर ती होऊ शकते, म्हणून तो तिच्याशी जास्त हे करताना दिसत नाही, म्हणून तो त्याचा इम्पॅक्ट पडतो. म्हणून तो महाराष्ट्राला सारखं आव्हान करत होता काल की महाराष्ट्राच मला वाचवेल, महाराष्ट्रच मला वोट्स करेल. तर त्यांनी महाराष्ट्राकडेच ती एक गुहार जी ना ती लावली. मी हेच म्हणेल की ना, विशाल खूप छान गेम खेळला आहे, तो विनर पण डिझर्व करतो. पण त्याला जे मेकर्स हे पहिल्यापासून निगेटिव्ह दाखवत आले, त्याच्यामुळे त्याला ते विनर करणार नाही. विनर तन्वी कोलते होणार, कारण ती एक नेहमी पॉझिटिव्ह ओरा घेऊन चाललेली आहे. इवन परवाच्या एपिसोडमध्ये विशाल असंही बोलला आहे अनुश्रीला की तन्वी जर ही ट्रॉफी जिंकली ना, बघा त्याला माहिती तन्वी ट्रॉफी जिंकणार आहे, कुठं ना कुठे इंट्युशन आलं त्याला. तर तो म्हणतो ती सगळ्यात मोठी फेक पर्सनॅलिटी, तो ऑडियन्सला सांगतोय, तो अनुश्रीला नाही सांगत आहे, तो ऑडियन्सला सांगतोय का ती एक फेक पर्सनॅलिटी आहे आणि पूर्ण सीझन तिने ॲक्टिंग केलेली आहे. हेच फरहाना आहे ना गौरव खन्नाच्या वेळेस बोलली होती का तो जर तिलाही माहिती होतं का तो ट्रॉफी जिंकणार आहे, त्याच्यामुळे ती म्हणे का तू फक्त ॲक्टिंग करतोय. गौरव खन्ना ती बोलत होती का तू ॲक्टर आहे, तू ॲक्टिंग करतोय. इवन अमाल मलिक पण तिची साथ देताना आपल्याला दिसला आहे, कारण त्यांनाही कुठे ना कुठे माहिती होतं का विनर जो आहे ना गौरव खन्ना होणार आहे. त्याच्यामुळे गाईज तन्वी कोलते विनर होणार आहे हे माहिती आहे. म्हणजे नेहमी विलन जो आहे ना, जो एक असतो, आणि जसं तन्वी म्हणते का तू माझा नेहमी दुश्मन आहे, त्याच्यामुळे तो असा बोलत आहे. लक्षात ठेवा, विशाल तो मुद्दाहून ऑडियन्सला सांगतोय का ती फेक आहे, ती ॲक्टिंग करते. हेच सगळं फरहाना बोलली ती गौरवच्या बाबतीत, पण तरी तोच ट्रॉफी घेऊन गेला होता. तर मला इथं वाटतं आहे ज्याप्रमाणे आता इथे विशाल बोलतोय डायरेक्ट ट्रॉफीबद्दल, ते बी तन्वीसाठी, तर इथं कुठं ना कुठे तन्वी ट्रॉफी लिफ्ट करणार आहे हे दिसतंय. आणि ऐन वेळेला हे म्हणले का सीझन 6 आहे आणि ट्विस्ट फिक्स आहे, मग राकेशच्या हातात ट्रॉफी देता की काय. पण मला असं वाटतंय तन्वी कोलते आणि राकेश बापट हेच टॉप 2 राहणार आहे आणि हेच दोघं घराची लाईट बंद करून स्टेजवर जाणार आहे. हे पण सांगते मी तुम्हाला. अनुश्री कदाचित नंबर 3 किंवा 4वर राहिली, तर विशाल कोटे 3-4मध्येच राहील. अनुश्री आणि विशाल हेच राहतील. पण आता गोष्टी काय होत आहे बघूयात आपण. तर नंबर 2वर आहे विशाल कोटीर आणि राकेश नंबर 1वर आहे. राकेश नेहमी टास्क रद्द करत आला. राकेशने आता ते भांडण झालं विशालबरोबर, त्याच्यानंतर बहुतेक गोष्टी विशाल पण त्याच्या मागून खूप गोष्टी बोलला आहे, पण राकेश जास्त त्याच्याबद्दल बोललेला नाही आहे जितका विशाल बोललेला आहे. सुरुवातीला तो तसं बोलत होता, कारण त्याला वाटायचं की राकेश येऊन माझी भिडावा, पण तो त्या करतच नव्हता गोष्टी राकेश.
आणि त्याच्यामुळं तो त्या गोष्टी मागून बोलायचा की यांनी समोरून येऊन भांडलं पाहिजे. पण तेव्हा राकेशने न काढता नेहमी शेवटी आता नॉमिनेशनच्या वेळेस डायरेक्ट सगळ्या गोष्टी उकरून काढल्या. त्यामुळे विशाल जो आहे ना, विशाल खूप रागात आला आणि त्याने तो धक्का दिला आणि त्याचा खामी आता त्याला म्हणजे मेकर्सने भुगतायला लावला. नंतर इथं राकेश, मी म्हणेल की राकेश इथं वोटिंगला नंबर 1 आहे, कारण त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. जसं मी बोलले, आज त्याचं 25 वर्षाचं करिअर आहे. त्याची फर्स्ट फिल्म तुम बिन आली होती मूवी, मला वाटतं कधी आली होती यार, 2002-2003च्या दरम्यानच आली होती आणि त्याचे गाणे पण सुपरहिट झाले होते. सो आणि एक मोठं नाव आहे राकेश बापट एक मोठं नाव आहे. त्याच्यामुळे पण ती एक हाईप बनते. आणि शो जर कोणी चालवला आहे तर तो विशाल कोटी आणि तन्वी कोलते, अनुश्री माने यांनी चालवला आहे. त्यानंतर राकेश बापटचं नाव घेईल मी, कारण राकेश बापट एक मोठं नाव आहे. राकेश बापट ॲक्टिंगच्या दुनियेत खूप मोठं नाव आहे, त्याच्यामुळं त्याचं नाव इथं घेतलं जातं आहे. बस बाकी ठीक आहे, मी मान्य करते त्याला गुडघ्याची इंजरी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी काय म्हणतात यार, स्टँड घेणं असो किंवा बोलणं असो, त्या पण गोष्टी कधी बोलल्या नाहीत. तर याबद्दल यार तुम्हाला काय वाटतं? तर हे तो होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. नंबर 1वर आहे राकेश, नंबर 2वर विशाल, नंबर 3वर आहे अनुश्री माने, नंबर 4वर आहे दीपाली. पण दीपालीला क्रॉस करून राखी जाईल 4 नंबरवरला, कारण राखीला वोट्स येत आहे आता. तर राखी नंबर 4ला आहे आणि नाही सॉरी, दीपाली नंबर 4ला आहे, राखी नंबर 5ला आहे. आणि राखी दीपाली डेंजर झोनमध्ये, दोघींपैकी एक जण एविक्ट होणार. तर तुम्हाला काय वाटतं, दीपाली जावी घरातून की राखी जावी? आणि खरं सांगू तर आपल्या हातात कमी आणि बिग बॉस मेकर्सच्या हातात जास्त आहे का ते कोणाला पाठवता इथून एविक्ट करून. सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे. तो लेट्स सी काय होतं काय नाही. तर हे होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. आणि तुम्ही कोणाला मतं द्याल? तुमचे टॉप 5 कोण आहे ते सांगा. मी माझे टॉप 5 सांगितले तुम्हाला ऑलरेडी. विशाल, अनुश्री, तन्वी, राकेश हे टॉप 4. आणि नंबर 5ला मी इथं दीपाली, राखी यापैकी कोणालाही ठेवेल. दीपाली आता मेकर्सवर येते, पण हे टॉप 4 फिक्स आहे. हे टॉप 4 असणार. पण नंबर 5 आणि 6 आहे. आता हे टॉप 6 घेऊन जात असेल तर इथं कदाचित तर रेवाचा पत्ता ते कट करतील. दीपाली आणि राखी दोघींना ठेवतील की राखीला काढतील आणि दीपाली आणि रेवाला ठेवतील, हा एक मोठा प्रश्न आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कोण राहायला पाहिजे? कोणाचं एविक्शन व्हायला पाहिजे, दीपाली का राखी? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि मी लवकरच सांगणार आहे तुम्हाला की तन्वी कोलते जर विनर होणार असेल तर तिच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सगळ्या सांगणार आहे मी. लवकरच तो व्हिडिओ आणणार आहे आणि बघूया, तो व्हिडिओ बनवेलच मी लवकर. पण सध्या तुम्हाला काय वाटतं या वोटिंग ट्रेंडबद्दल मलाही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि राखी का दीपाली, कोण एविक्ट व्हायला पाहिजे?